नमस्कार मैत्रिणींनो. तर आजचा ब्लॉग चालू करतोय आपण केळीच्या शेतात. आता सध्या पूर्ण दिवस मी केळीतच आहे, त्यामुळे सगळे ब्लॉग बरेचसे येतील ते शेताचेच येतील. आणि तुम्हाला जर रिक्वेस्टेड कंटेंट असेल तर मग आपण ब्लाऊजचे पण त्या रिलेटेड बनवूया. खूप ऊन झाले, सकाळचे 9:15 वाजले तरी पण खूप ऊन झाले. तुम्हाला दाखवते मी आज काय करणार आहे. हे आणलेत केळीचे रोपं आणि काल खत सोडलं पा रोप किती छान झालं. हे झेंडूचं आहे, केळीच्या मध्ये झेंडूचं रोप लावलं आपण. हे सोलर आहे आणि तुम्हाला रोप दाखवते एक मिनिट. काल औषध सोडल्यामुळं रोप एकदम क्लिअर झालं आहे. थोडेसे सुकल्यासारखे झाले होते उन्हाने, पण आता औषध सोडल्यामुळे क्लिअर झालं आहे. ते पहा आमचं मंदिर चक्रधर स्वामीचं. आणि मिस्टर करता या ठिकाणी नळ्या चेक करताय, पाणी कशाला बसतंय कशाला नाही. आणि खुरपणी झाली आपली काल परवा, त्यातलं काही राहिलं होतं, बायांचं उक्तं दिलेलं होतं, त्यामुळे त्या खुरपत आहेत. आणि आता मी लावणार आहे रोप, म्हणजे ज्या ठिकाणी रोप गेले का त्या ठिकाणचे रोप मी आता बसवणार आहे. आता हे घेतले मी रोप आणि घेतले खुरपत. चला आता आपण जाऊया झाडं लावायला. नमस्कार. तर शेतातच येऊन आम्ही निघालो आता बचत गटाच्या मीटिंगसाठी. तर काय मीटिंगमध्ये काय भेटणार आहे दाखवते मी तुम्हाला. तर शेतातलं सगळं उरकलं आणि आम्ही आलो श्रीरामपूरला. तर बचत गटाचे आज पैसे मिळणार आहे, स्त्रियांसाठी त्याचा खूप फायदा आहे. आणि मीटिंग झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो गावातल्या मंदिरात. आमच्या गावात भरपूर मंदिर आहे, त्यातलं एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आणि मंदिर पण इतकं छान आहे, आखीव रेखीव केलेलं. तर चला वेळ म्हटलं, शेतात आपले कामं तर आपले कायमचे चालू असणार आहेत, म्हणून आलो आम्ही मंदिरात. आणि त्यानंतर माझी जाऊन आम्ही दोघी पण आलो होतो मंदिरात. तिला तोंडाला बांधल्यानं जमतं, पण मला ना इतकं गुद मरायला होतं ना, मी शेतात गेल्यावर पण तोंडाला बांधत नाही जास्त, म्हणजे फक्त डोक्यावरूनच घेते. आणि मंदिर बघता बघता आता आम्ही निघालो. तर हे पाया पद्धतीने आहे मंदिर. किती सुंदर मूर्ती वाटते बघा. म्हणजे आपण कितीही जरी काम केलं ना आणि या पद्धतीचं मंदिर किंवा एखादं असं पर्यटन स्थळ पाहिलं तर आपल्याला पण मन आपलं फ्रेश होऊन जातं. आता एवढं मंदिरातून जाऊन आता पुन्हा मला शेतात जायचं आहे, कारण मटेरियल कालायचं आहे केळीला घालायला. तर या पद्धतीने मटेरियल कालायला सुरुवात केली. सगळ्या गोण्या एकत्र केल्या आणि ते कालवायलाच माणूस भेटला नाही. म्हटलं कुठलंही काम दुसऱ्याच्या भरोश्यावर होत नसतं. त्यांना म्हटलं चला मी कालवून घेते, कारण आपण जर आपल्या नवऱ्याला साथ दिली तर मग त्यांचा पण उत्साह आणखी वाढतो. आता घेतले सगळं केळीचं मटेरियल कालून. आणि मग बाया पण नेमके दुपारी काढल्यामुळं बाया पण नव्हत्या, पण भेटलेलं केली 2-3 बाया. आणि या पद्धतीने पाहते. आता संध्याकाळ होता मटेरियलला थोडंसं पाणी सुटायला लागलं, त्यामुळे आम्ही पण घाबरलो होतो की ओलं होतं की काय, पण झालंच होतं ते ओलं. त्यानंतर केळीला मटेरियल घालून घेतलं आणि या पद्धतीने दिवस असा गेला. म्हणजे घरातलं काम, पुन्हा श्रीरामपूरला गेलो होतो बचत गटाच्या मीटिंगसाठी, आणि नंतर खत घालणं वगैरे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ